Good morning, students. In our last lecture, we have studied about systems of planting orchard. म्हणजे फळझाडे लावण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या पद्धती. यामध्ये आपण 6 पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. पहिली रेक्टँगल सिस्टीम, दुसरी स्क्वेअर सिस्टीम, तिसरी डायगोनल किंवा क्विंकल सिस्टीम, चौथी ट्रायंगल सिस्टीम, पाचवी हेक्झॅगोनल सिस्टीम किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम आणि सहावी कंटोर सिस्टीम. यापैकी रेक्टँगल सिस्टीम आणि स्क्वेअर सिस्टीम आपण अभ्यासले आहे. फर्स्ट, रेक्टँगल सिस्टीम. इन दिस सिस्टीम द ट्रीज आर प्लांटेड इन अ स्ट्रेट रो running at right angle. In this system, plant to plant distance is not equal to row distance. 4 trees when joined at the base gives or forms a rectangle. Generally, plantation of grapes is done by this method. For example, for plantation of grapes, 3 by 2 meter planting distance is followed. रेक्टँगल सिस्टीम. या पद्धतीमध्ये आयताकृती आराखडा किंवा लेआउट तयार केला जातो. म्हणजे एक आयत मेजरिंग टेपच्या साहाय्याने मोजमाप घेऊन तयार केला जातो. या आयताच्या प्रत्येक शिरोबिंदूवरती एक झाड याप्रमाणे एका रेक्टँगलमध्ये 4 झाडे लावली जातात. समजा ए, बी, सी आणि डी हे त्या आयताचे 4 शिरोबिंदू आहेत. म्हणजेच रेक्टँगल ABCD मध्ये ए, बी, सी आणि डी या 4 पॉईंटवरती किंवा 4 शिरोबिंदूवरती 4 झाडे असतील. मग ए आणि डी या प्लांटमधील अंतर जेवढे असेल तेवढेच अंतर बी आणि सी या 2 प्लांटमधील असेल. आता रेक्टँगल ABCD मध्ये ए आणि डी हे 2 प्लांट आहेत आणि ते एका रो मधील आहेत. आणि बी आणि सी हे दुसऱ्या रो मधील 2 प्लांट आहेत आणि ते एका स्ट्रेट रो मध्ये आहेत. म्हणजे एडी हे अंतर BC अंतरा एवढे असून ते AB किंवा DC या अंतरापेक्षा कमी असणार आहे. कारण आयताच्या 2 समोरासमोरील बाजू समान असतात आणि यामध्ये चारही बाजूंचे अंतर समान नसते. 2 बाजू कमी लांबीच्या असतात तर 2 बाजू जास्त लांबीच्या असतात. यामध्ये ए आणि डी या प्लांटमधील अंतर जेवढे असेल तेवढे ए आणि बी या 2 प्लांटमधील जेवढे अंतर आहे हे दोन्ही समान नसणार. म्हणजेच एडी हे अंतर कमी लांबीचे असेल तर AB हे अंतर जास्त लांबीचे असेल. कारण एडी अंतर हे 2 प्लांटमधील आहे, एकाच रो मधील 2 प्लांटमधील आहे आणि AB अंतर हे 2 वेगवेगळ्या रो मधील आहे. यामुळे AD अंतर हे नेहमीच लहान असेल आणि AB अंतर हे नेहमीच
जास्त असेल. या सिस्टीमचा अवलंब करून ग्रेप्स म्हणजे द्राक्ष लागवड केली जाते. साधारणपणे 3 बाय 2 मीटर हे प्लांटिंग डिस्टन्स द्राक्षाच्या लागवडीसाठी अवलंबले जाते. Then second system, square system. This system is simple one and most convenient to lay out. The trees are planted at the corner of the square formed by intersecting lengthwise parallel lines with crosswise parallel lines. This system is commonly adopted all over India and generally for all fruit crops. In this system, plant to plant distance is equal to row distance. This system has following advantages. First, operations like spraying, harvesting, and other intercultural or horticultural operations becomes easy because the trees are planted at the equal distances from each other. Irrigation system can run in a straight way. Better inspection or supervision of the orchard is possible. For example, plantation of sweet orange, mango, kagzi lime, chiku, pomegranate, etc. can be done by using or by adopting square system of planting. Square system इथे चौकोनी आराखडा तयार करून किंवा चौकोनी लेआउट तयार करून चौकोनाच्या प्रत्येक शिरोबिंदूवरती एक झाड याप्रमाणे 4 झाडे एका स्क्वेअरमध्ये लावली जातात. स्क्वेअरमध्ये चारही बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजेच स्क्वेअर ABCD मध्ये AB हे अंतर जेवढे असेल तेवढेच अंतर BC किंवा CD किंवा AD यांचे असेल. म्हणजेच स्क्वेअर ABCD मध्ये AB हे 2 रो मधील अंतर असेल, तर AD किंवा BC हे 2 प्लांट मधील अंतर असेल. मग स्क्वेअर सिस्टीम मध्ये 2 प्लांट मधील अंतर आणि 2 रो मधील अंतर हे समानच असते, कारण चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. म्हणून ABCD या चौकोनाकृती लेआउटमध्ये आपण 4 झाडे लावली असतील तर AB हे 2 रो मधील अंतर हे AD किंवा BC या 2 प्लांट मधील अंतरा एवढेच असेल. म्हणजेच AB अंतर 10 मीटर असेल तर AD किंवा BC हे अंतर देखील 10 मीटरच असेल. या सिस्टीममध्ये सर्व प्रकारची फळझाडे लावली जातात, कारण या सिस्टीमनुसार झाडांची लागवड केल्यानंतर सर्व इंटरकल्चरल किंवा हॉर्टिकल्चरल ऑपरेशन करणे सोपे जाते. या सिस्टीमचे काही फायदे पुढील प्रमाणे आहेत. पहिला फायदा म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्प्रेइंग, हार्वेस्टिंग किंवा इतर इंटरकल्चरल किंवा हॉर्टिकल्चरल ऑपरेशन करणे सोपे जाते, कारण ही सर्व झाडे एकमेकापासून समान अंतरावरती असतात.
दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळी या झाडांना सिंचन किंवा पाणी दिले जाते, त्यावेळी पाणी देताना एका सरळ दिशेने दिले जाते आणि यामध्ये कोणताही अडथळा नसतो. तिसरा फायदा म्हणजे या सिस्टीममुळे किंवा या प्रकारचा लेआउट तयार करून झाडे लावल्यामुळे झाडांचे पर्यवेक्षण करणे किंवा देखरेख करणे हे सुलभ होते आणि या सिस्टीमचा वापर करून संत्री, मोसंबी, आंबा, पेरू, डाळिंब असे सर्व प्रकारचे फळपिके आपण लागवडीखाली आणू शकतो. Today we are going to study about third system, diagonal or quincunx system, and fourth one is triangle system. Third system, diagonal or quincunx system. This system is same as that of square system. In addition, there is an extra plant or addition of extra plant in the center of the every square. Diagonal system किंवा quincunx system. ही सिस्टीम स्क्वेअर सिस्टीम सारखीच आहे. फरक एवढाच की स्क्वेअर सिस्टीममध्ये 4 झाडे चौकोनाच्या 4 कोपऱ्यावरती लावली जातात. डायगोनल सिस्टीममध्ये 4 झाडे चौकोनाच्या 4 कोपऱ्यावरती आणि त्या चौकोनाचे कर्ण ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतील त्या सेंटरवरती किंवा त्या पॉइंटवरती 5वे झाड लावले जाते. म्हणजे स्क्वेअर सिस्टीममध्ये 4 झाडे लावली जातात, तर डायगोनल सिस्टीममध्ये 4 झाडे चौकोनाच्या 4 कोपऱ्यावरती आणि 5वे झाड मध्यभागी, जिथे चौकोनाचे कर्ण एकमेकाला छेदतात. At the point of intersection of diagonal of every square, by this system, near about double plants can be planted than that of the square system. म्हणजेच या सिस्टीममध्ये स्क्वेअर सिस्टीमच्या दुप्पट, जवळपास दुप्पट झाडे लावली जातात. कारण स्क्वेअर सिस्टीममध्ये एका स्क्वेअरच्या 2 रो असतात, परंतु डायगोनल सिस्टीम अवलंबल्यानंतर एका सिस्टीममध्ये 3 रो येतात. म्हणजे 2 रो ह्या चौकोनाच्या शिरोबिंदूवरून जातात आणि तिसरी रो ही चौकोनाच्या मध्यभागी किंवा सेंटरमधून किंवा त्यांचे कर्ण जिथे एकमेकाला छेदतात त्या पॉइंटवरून जाते. म्हणजे एकंदरीतच डायगोनल सिस्टीममध्ये 3 रो असतात. In this system, the distance between the tree in the center and at the corner is much reduced, and for this reason, the central tree is usually not a permanent tree. म्हणजेच या सिस्टीममध्ये सेंटरमधील झाड आणि कॉर्नर किंवा शिरोबिंदूवरती असणारी झाडे यामधील अंतर कमी केले जाते. यामुळे किंवा या कारणामुळे
मध्यभागी लावलेले झाड हे परमनंट ट्री नसते, म्हणजे कायमस्वरूपी ठेवण्यात येणारे झाड नसते आणि ते शिरोबिंदूवरती असणाऱ्या 4 झाडांपेक्षा वेगळ्या जातीचे किंवा वेगळ्या पिकाचे असते. This plant is planted just to fill the central place, and so this tree is known as filler tree. म्हणजेच हे मध्यभागी लावलेले झाड हे चौकोनाच्या मध्यभागी असणारी जागा भरून काढण्यासाठी लावले जाते आणि यालाच फिलर ट्री असे म्हटले जाते. म्हणजे लक्षात घ्या, स्क्वेअर सिस्टीममध्ये जी 4 झाडे लावली जातात, चौकोनाच्या 4ही शिरोबिंदूवरती असणारी ही 4 झाडे एकाच पिकाची असतात किंवा एकाच वाणाची, एकाच जातीची असतात. डायगोनल सिस्टीममध्ये लावण्यात येणारी झाडे स्क्वेअर सिस्टीमनुसार स्क्वेअरच्या 4ही शिरोबिंदूवरील झाडे एकसारखी, एका जातीची, एका वाणाची असतात किंवा एकाच पिकाचे असतात. परंतु मध्यभागी येणारे 5वे झाड हे दुसऱ्या पिकाचे, दुसऱ्या वाणाचे किंवा दुसऱ्या जातीचे असते. इन द फिलर ट्री किंवा फिलर ट्री म्हणून वापरण्यात येणारे झाड हे कायमस्वरूपी नसल्यामुळे ते ॲन्युअल म्हणजेच वार्षिक स्वरूपाचे असते. म्हणजेच त्याच्यापासून एका वर्षामध्येच उत्पादन चालू होते. म्हणजेच काय, हे झाड लागवडीपासून मुख्य फळ पिकाचे किंवा मुख्य झाडापासून मिळणारे उत्पादन चालू होईपर्यंत ॲडिशनल इन्कम देऊन जाते. The filler tree should be removed if it is hinders the growth of main plants by any way. म्हणजेच हे मध्यभागी लावले जाणारे झाड जर मुख्य झाडांच्या वाढीमध्ये किंवा विकासामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर ते त्यावेळीच काढून टाकले जाते. जनरली फिलर ट्रीज आर प्लांटेड फॉर गेटिंग मोर इन्कम किंवा ॲडिशनल इन्कम. For example, papaya or banana as a filler crop in the mango orchard. डायगोनल किंवा क्विंकंग सिस्टीमचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर आंबा या मुख्य फळपिकाच्या लागवडीमध्ये जर स्क्वेअर सिस्टीमने आपण आंब्याची लागवड केली तर त्याच्या मध्यभागी पपई किंवा बनाना हे डायगोनल सिस्टीमचा अवलंब करून लावले जाते. म्हणजे एका स्क्वेअरमध्ये 4 झाडे आंब्याची असतील तर मध्यभागी असणारे झाड पपई किंवा केळी या पिकाचे असेल. या केळी पिकापासून आपल्याला साधारण 1 वर्षामध्ये किंवा 1.25 वर्षामध्ये इन्कम मिळायला सुरुवात होते आणि ही झाडे आंब्याच्या पिकापासून उत्पादन मिळेपर्यंत ठेवली जातात.
एकदा का आंब्यापासून उत्पादन मिळायला सुरुवात झाली की ही पिके किंवा झाडे काढून टाकली जातात. म्हणजे डायगोनल सिस्टीम तिथून रद्द करून पुढे स्क्वेअर सिस्टीमच अवलंबली जाते. देन फोर्थ सिस्टीम, ट्रायंगल सिस्टीम. In this system, the trees are planted as in the square system, except that those in even numbered rows are midway instead of those the odd numbers. म्हणजेच ट्रायंगल सिस्टीममध्ये स्क्वेअर सिस्टीम प्रमाणेच झाडे लावली जातात, परंतु यामध्ये एक त्रिकोण किंवा त्रिकोणी आराखडा लेआउट तयार करून त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूवरती 3 झाडे लावली जातात. स्क्वेअर सिस्टीम प्रमाणेच ही सिस्टीम असून यामध्ये एक रो ही कमी प्लांटची असते आणि दुसरी रो एक प्लांटने जास्त असते. म्हणजे पहिल्या रो मध्ये जर 9 झाडे असतील तर दुसऱ्या रो मध्ये 10 झाडे असतील. तिसऱ्या रो मध्ये परत 9 झाडे असतील तर चौथ्या रो मध्ये 10 झाडे असतील. याप्रमाणे ट्रायंगल सिस्टीम अवलंबली जाते. This system is generally not practiced in India. म्हणजेच भारतामध्ये या पद्धतीचा अवलंब केला जात नाही. The number of trees are less than those in the square system. म्हणजे ट्रायंगल सिस्टीमनुसार जर आपण झाडांची लागवड केली तर स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेत या सिस्टीमने कमी झाडे लावली जातात. Plants are not placed or planted at equal distances from all sides. म्हणजेच स्क्वेअर सिस्टीममध्ये जशी सर्व झाडे एकमेकापासून समान अंतरावरती असतात, त्याप्रमाणे ट्रायंगल सिस्टीममध्ये ही झाडे समान अंतरावरती नसतात. सर्व बाजूने ही झाडे समान अंतरावरती नसतात. म्हणजे पहिल्या रोमधील झाडे जेवढ्या अंतरावरती असतील तेवढीच दुसऱ्या रोमधील झाडे एकमेकापासून तेवढ्याच अंतरावरती असतील असे नाही. आज आपण डायगोनल सिस्टीम ऑफ प्लांटिंग आणि ट्रायंगल सिस्टीम ऑफ प्लांटिंग या दोन पद्धतींचा अभ्यास केला आहे. फर्स्ट, diagonal system. This system is same as that of square system. In addition, there is an extra plant or addition of extra plant in the center of the every square. That is, at the point of intersection of diagonal of every square. Diagonal system यालाच क्विंकन्स सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं. ही सिस्टीम ही स्क्वेअर सिस्टीमशीच तंतोतंत मानली जाते. नाही, ही स्क्वेअर सिस्टीमच असते. फक्त मुख्य झाडांपासून उत्पादन मिळेपर्यंत इतरही काही ॲडिशनल इन्कम असावा या दृष्टीने किंवा हेतूने डायगोनल सिस्टीम अस्तित्वात आली. यामध्ये फरक एवढाच की मध्यभागी जिथे त्या स्क्वेअरचे दोन्ही कर्ण एकमेकाला छेदतात त्या मध्यभागी किंवा सेंटरला
दुसऱ्या पिकाचे एखादे झाड लावले जाते. म्हणजे स्क्वेअर सिस्टीममध्ये जसे स्क्वेअरच्या 4 शिरोबिंदूवरती 4 झाडे लावली जातात आणि ती 4ही झाडे एकाच पिकाचे असतात. त्याप्रमाणे डायगोनल सिस्टीममध्ये सुद्धा स्क्वेअरच्या 4 कोपऱ्यावरती किंवा शिरोबिंदूवरती असणारी 4 झाडे एकाच पिकाचे असतात. परंतु त्यांचे डायगोनल कर्ण एकमेकांना जिथे छेदतात त्या पॉईंटवरती 5वे झाड आपण जे लावतो ते दुसऱ्या पिकाचे असते आणि ते ॲन्युअल म्हणजे वार्षिक असते. By this system, near about double plants can be planted than that of the square system. डायगोनल सिस्टीमचा अवलंब करून स्क्वेअर सिस्टीमच्या दुप्पट झाडे लावली जातात. In this system, the distance between the tree in the center and at the corner is much reduced, and for this reason, the central tree is usually not a permanent tree and is planted just to fill the central place. म्हणजेच डायगोनल सिस्टीम या पद्धतीचा वापर करून आपण जेवढी झाडे लावतो त्याच्या दुप्पट झाडे स्क्वेअर सिस्टीमचा अवलंब करून आपण जेवढी झाडे लावतो त्या झाडांच्या संख्येच्या दुप्पट झाडे आपण डायगोनल सिस्टीमचा अवलंब केल्यानंतर लावू शकतो. या सिस्टीममध्ये स्क्वेअर सिस्टीममध्ये जेवढे अंतर असते म्हणजे 2 प्लांटमधील अंतर असते तेवढे अंतर ठेवले जात नाही, कारण मध्यभागी एक 5वे झाड लावल्यामुळे हे अंतर कमी झालेले असते आणि यामुळेच स्क्वेअरच्या तुलनेत दुप्पट झाडे डायगोनल सिस्टीममध्ये लावली जातात. या कारणामुळेच प्लांटमधील अंतर कमी केले जाते आणि मध्यभागी असणारे झाड हे परमनंट ट्री नसते किंवा मुख्य पिकाचे नसते, ते ॲन्युअल स्वरूपाचे असते आणि हे झाड फक्त मध्यभागी असणारी जागा व्यापण्यासाठी व ॲडिशनल इन्कम मिळवण्यासाठी लावलेले असते. This plant किंवा central plant is planted just to fill the central place, and so this tree is known as filler tree. हे झाड फक्त मध्यभागी असणारी जागा व्यापण्यासाठी लावले जाते आणि म्हणून याला फिलर ट्री असे म्हटले जाते. In the filler tree, flowering or fruiting starts in 1 year. म्हणजेच फिलर ट्रीमध्ये फळधारणा 1 वर्षामध्ये चालू होते आणि मुख्य पिकामध्ये लागवडीपासून 3 ते 4 वर्षानंतर फळधारणा होते. म्हणजे पहिली 3 वर्ष मुख्य पिकापासून कोणतेही उत्पादन नसते, म्हणून तोपर्यंत उत्पादन मिळावे या हेतूने डायगोनल सिस्टीममध्ये 5वे झाड लावले जाते. ज्यावेळी हे झाड काढले जाईल त्यावेळी ती सिस्टीम स्क्वेअर सिस्टीमच उरणार आहे. फॉर एक्झाम्पल, पपया और बनाना प्लांटेड ॲज अ फिलर क्रॉप इन द मँगो ऑर्चर्ड. म्हणजे स्क्वेअर सिस्टीमचा अवलंब करून जर आंब्याची 4 झाडे आपण स्क्वेअरच्या 4 कोपऱ्यावरती लावली तर त्यांच्या मध्यभागी पपई किंवा केळी या पिकाची झाडे लावली जातात आणि ज्यावेळी
मँगोचे किंवा आंब्यापासून मिळणारे उत्पादन चालू होईल त्यावेळी पपई किंवा केळीची झाडे तिथून काढून टाकली जातात. देन फोर्थ सिस्टीम ट्रायंगल सिस्टीम. इथे त्रिकोणी आराखडा तयार करून त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूवरती 3 झाडे अशा पद्धतीने संपूर्ण प्लॉटमध्ये प्लांटेशन केले जाते. In this system, the trees are planted as in the square system, except that those in even numbered rows are midway. म्हणजे या सिस्टीममध्ये स्क्वेअर सिस्टीम सारखीच झाडे लावली जातात, परंतु एक रो ही दुसऱ्या रोचा किंवा एका रोमधील झाडे ही कमी असतील आणि दुसऱ्या रोमध्ये झाडे जास्त असतील, परत तिसऱ्या रोमधील कमी असतील, चौथ्या रोमधील जास्त असतील. म्हणजे स्क्वेअर सिस्टीमसारखे सर्व रोमध्ये समान संख्येची झाडे नसतात. एक रो कमी झाडांची तर दुसरी रो जास्त झाडांची असते. दिस सिस्टीम इज जनरली नॉट प्रॅक्टिस्ड इन इंडिया. म्हणजेच भारतामध्ये या पद्धतीचा अवलंब केला जात नाही. द नंबर ऑफ ट्रीज आर ऑल्सो लेस दॅन दोज इन द स्क्वेअर सिस्टीम. म्हणजेच या सिस्टीमनुसार लावण्यात येणारी झाडे किंवा झाडांची संख्या ही स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेत कमी असते. कारण यामध्ये 2 रोमधील झाडांची संख्या एकसारखी नसते. एका रोमध्ये एक झाड कमी आहे. त्यामुळे या सिस्टीमचा अवलंब करून ज्यावेळी झाडे लावली जातात त्यावेळी ही झाडे स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेत कमी लागतात. इथे ट्रायंगल सिस्टीम संपलेले आहे. पुढील लेक्चरला आपण हेक्झागोनल सिस्टीम आणि कंटोर सिस्टीम या 2 पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. याच्या नोट्स कॉलेजमध्ये ज्यावेळी ऑफलाईन लेक्चर चालू होतील त्यावेळी ॲक्च्युअल याचे प्रॅक्टिकल करून हे सर्व अनुभव घेऊन त्यानंतर याच्या नोट्स तुम्हाला कॉलेजमध्ये दिल्या जातील. धन्यवाद.